जो भी विद्यार्थी परीक्षा में अच्छे गुण प्राप्त करते हैं उन्हें उनके आगामी शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं देना जरूरी होता है, क्योंकि वो और मेहनत और लगन से अपनी पढ़ाई कर सके। इसी उद्देश्य से उरण स्थित दुतुम ग्राम पंचायत के ग्राम शिक्षा समिति द्वारा 10वीं, 11वीं तथा 12वीं कक्षा में अच्छे गुण प्राप्त करने वाले गुणवान विद्यार्थियों के सत्कार समारोह का आयोजन सोमवार को दुतुम ग्राम पंचायत में किया गया था। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस दौरान उरण पंचायत समिति की उपसभापति निर्मला गरत, पंचायत समिति के पूर्व सदस्य नरेश गरत, सरपंच धनाजी ठाकुर, उप सरपंच करुणा गरत, पूर्व उपसभापति हरिचंद्र ठाकुर, नारायण ठाकुर, प्रमोद कडू, श्याम ठाकुर, जयश्री ठाकुर आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य, विद्यार्थी और उनके अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान सरपंच धनाजी ठाकुर और उनके सहयोगियों की सराहना करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि भविष्य में विद्यार्थियों को प्रोत्साहित करने के लिए ऐसे उपक्रम करना जरूरी है। ग्राम पंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ग्रामपंचायतमध्ये फक्त रस्ते, वीज, पाणी एवढ्या पुरतं कार्य ग्रामपंचायतीचं मर्यादित नसून आपल्या गावातले जे हुशार विद्यार्थी आहेत, जे गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं, त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना चांगल्या प्रकारचा त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करणं, पुढच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला आहे। मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये गुणवंत आहात, पुढच्या आयुष्यात तुम्ही राज्यात गुणवंत व्हाल अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्या गावाचं नाव या देशामध्ये चांगल्या प्रकारे जपवाल असा विश्वास तुमच्याबद्दल या ठिकाणी मी व्यक्त करीत आहे। आणि या साऱ्या तुमच्या पुढच्या शैक्षणिक कामामध्ये, तुमच्या सर्व शैक्षणिक प्रगतीमध्ये जर का अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी व्यासपीठावर बसलेले आम्ही सर्व मंडळी तुमच्या पालकाप्रमाणे तुमच्या पाठीवर खंबीरपणे उभे राहू अशा प्रकारची ग्वाही देखील या ठिकाणी मी देत आहे। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने विद्यार्थियों को उनके आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। या ठिकाणी मी सांगतो जरूर, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कदाचित करोडपती नसतील, पण शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ह्या गावातला विद्यार्थी जर तो हुशार असेल, गुणवंत असेल, त्याला पुढे उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि ते उच्च शिक्षण घेण्याची ऐपत किंवा कुवत त्याच्या पालकांच्या मध्ये नसेल, कारण आता शिक्षण हे काही स्वस्त राहिलेलं नाही। ज्याच्या पालकाच्या खिशामध्ये पैसा आहे त्याला शिक्षण, आज उच्च शिक्षण, चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत असतं। आणि म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की आपण जे गुणवंत विद्यार्थी आहात, आपल्याला जेवढं काय शिक्षण घ्यायचं असेल ते जरूर घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये जर आपल्या शैक्षणिक कामामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये जर केवळ आर्थिक अडथळा असेल तर या गावचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तो आर्थिक अडथळा दूर केल्याशिवाय ठेवणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला देत आहे। इस दौरान धनाजी ठाकुर ने विधायक विवेक पाटिल के मार्गदर्शन में उरण विभाग में किए गए विकास कार्य का ब्यौरा दिया। मध्यंतरी एका वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी आली की 3 वेळा 3 टर्ममध्ये कोणतंच काम केलं नाही। इतर गावाच्या नंतर बोलू वेळेवर, पण माझ्या दुतुम गावात सांगतोय प्रत्येक वेळच्या आमदारकीच्या याच्यामध्ये आमदार माझ्या गावासाठी आमदार साहेब दिला, हे सर्व आमच्या गावाला माहिती आहे। आणि दुतुमचे रास्ता रस्ता करण्याचे काम या माध्यमातून आमदार साहेबांच्या निधीतून करण्यात आलेलं आहे। तरी सुद्धा मला त्या कामाची ओरड अशी केली जातो की आमदार साहेबांनी काम नाही केलं, पण त्याला माझी एक विनंती आहे की जर आपले गावोगाव कार्यकर्ते आहेत त्याला जरा विचारा की दुतुमचा रस्ता कुठल्या आमदाराने केला म्हणून। आता जे दुतुम गावापासून परत जे काम झालं ते टोलवाल्यांना आमदार साहेबांनी प्रत्यक्ष करायला लावलं, हे 4थं काम त्यांनी करून आमदार साहेबांनी करून दाखवलंय। म्हणून जरा तुमचे कार्यकर्ते कोणी आहे त्या ठिकाणी जरा विचारा का ही कामं कोणी केली। मला ते सांगत असं वाटतंय की काँग्रेसनं एक सुद्धा काम या दुतुम गावामध्ये, अनेक आमदार अनेक खासदार होऊन गेले, एक सुद्धा काम केलेलं नाही। तर अशा प्रकारचं चांगलं काम आणि ग्रामपंचायतीचं चांगलं काम कालच मला वाटतंय। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को सम्मानित किया गया।